जय श्रीराम. एका चीट मीलमुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढू शकतं का, याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि आजचा आपला विषय हा आहे. तर भरपूर जण सोमवार ते शनिवार प्रॉपरली डाएट करतात, चांगल्या पद्धतीचा डाएट करतात, पण रविवारी ते चीट मील करतात. साधी गोष्ट मी पण सांगतो माझ्या क्लायंटला की तुम्ही रविवारी चीट मील करा, पण ते मी कशा पद्धतीने सांगतो ते पुढे सांगतो मी तुम्हाला. भरपूर जण चीट मील रविवारी करतात. आता समजा तुम्ही सोमवार ते शनिवार पर्यंत प्रॉपरली कॅलरी डिफिशियंट वर आहात आणि तुम्ही जी कॅलरी डिफिशियंट केली त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही रविवारी ती कॅलरीच्या डिफिशियंट केली त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर कॅलरी इंटेक करून घेतली तेव्हा तुमचं फॅट वाढत असतं, पण एका चीट मीलमुळे फॅट वाढत नाही. आता आपल्या शरीरामध्ये चीट मील केल्यानंतर वजन कसं काय वाढतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीरात जसं आपण चीट मील करतो, ज्या दिवशी चीट मील केला आपण बाहेरचं काही खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये कार्ब्स आणि सॉल्ट म्हणजे मीठ हे जे प्रमाणे हे आपल्या शरीरातील पाणी साठवतं, याच्यामुळे ग्लायकोजन भरून जात असतात. त्यामुळे आपल्या 1 ते 3 किलो पर्यंत वजन हे तात्पुरतं वाढत असतं. जसं आपण चीट मील केलं त्या दुसऱ्या दिवशी वजन केलं तर हे वजन आपल्याला वाढला दिसेल, पण हे तात्पुरतासाठी असतं. चीट मील मध्ये तुम्ही काय करतात, बाहेरचं बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम या गोष्टी खात असतात. पण मित्रांनो ठीक आहे तुम्ही खा, पण माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला जर तुमच्या शरीरातील वजन वाढवायचं नसेल, फॅट जर वाढवायचं नसेल चीट मील मध्ये, तर तुम्ही काय करतात, तुम्ही काही गोष्टी चुकीच्या करतात ते सांगतो. तुम्ही काय करतात, चीट मील ज्या दिवशी असतं त्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस चीट मील करतात. तसं नाही मित्रांनो, ज्या दिवशी चीट मील करायचं त्या दिवशी एकच मील तुम्ही चीट करा. बाकीच्या दिवस तुम्ही म्हणजे बाकीच्या जे वेळ आहे, बाकीचे जे मील आहे ते प्रॉपरली कॅलरी डेफिशियंट म्हणून ठेवा. थोडासा कॉल्शी वाटतं तर खा, आठवड्यातून एक वेळेस, पण एकच मील चीट करा. म्हणजे दुपारचे जेवण असं किंवा रात्री असं ते एकच करा. एकच मील असं थोडं चिटिंग मध्ये तुम्ही ठेवा, पण इतर गोष्टीमध्ये तुम्ही कॅलरी डेफिशियंट ठेवा. तुम्ही एक सर्वात मोठी चूक करत असतात, ज्या दिवशी चीट मील करताना त्या दिवशी तुम्ही प्रोटीन इंटेक ठेवत नाही, बरोबर आहे. आणि एकच चीट मील करायचं असतं तर तुम्ही पूर्ण दिवसभर चीट मील करतात, त्यामुळे तुमचं वजन वाढत असतं. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रॉपरली सोमवार ते शनिवार पर्यंत प्रॉपरली कॅलरी डिफिशियंट करून डाएट करता आणि रविवारी जर तुम्ही चीट मील केलं, पण ज्यांनी एकच चीट मील केलं त्यानंतर प्रॉपरली ते कॅलरी डिफिशियंट गेले तर तुमचं वजन वाढणार नाही, शरीरात फॅट पण वाढणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, जसं आपण चीट मील करतो त्या आपल्याला लगेच वजन का वाढून जात असतं, कारण की आपल्या शरीरामध्ये कार्ब्स आणि सॉल्ट हे पाणी साठतं, हे पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे ग्लायकोजन हे भरलेलं असतं, त्यामुळे 1 ते 3 किलो पर्यंत वजन हे तात्पुरतं वाढलेलं असतं, ते कायमस्वरूपीसाठी नसतं. पण तुम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून प्रॉपरली डाएट आणि वर्कआउट, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ यासोबत करा, तुम्हाला प्रॉपरली चांगला रिझल्ट भेटेल. पण चीट मील जर करणार तर तुम्ही ज्या दिवशी चीट मील करणार त्या दिवशी एकच मील चीट करा, बाकी जे मील आहे ते प्रॉपरली कॅलरी डेफिशियंट करूनच ठेवा. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरामध्ये चीट मील केल्याने वजन वाढणार नाही आणि तुमच्या शरीरात फॅट सुद्धा वाढणार नाही. तर मित्रांनो आजचा आपला विषय होता, असाच विषय होता की तुम्हाला तो समजला आणि त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.